गोंदियामध्ये एक 4.5 वर्षाच्या मुलीवर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि 2 कुत्र्यांनी पाठलाग करत तिच्या पायावर चावा घेतला आणि त्यावर तिथे भाजी विकायला आलेल्या भाजीवाल्याने तिला त्या कुत्र्यांच्या तावडीमधून सोडवलं। मात्र त्या कुत्र्याच्या चावामुळे तिच्या पायाला दुखापत होऊन पाय रक्तबंबाळ झाला। मात्र भाजीवाल्याच्या प्रसंगावधानाने त्या चिमुकलीचे प्राण सुद्धा वाचलेले आहेत। कृतिका जीत असं त्या 4.5 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे। कुत्रा मागे लागत असल्यानं पळताना चिमुकली पडली आणि त्यामुळे तिला ओठावर सुद्धा मार लागलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा बऱ्याच मुलांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी नागरिक करतायत। छोटी ही बच्ची थी वो, 4-5 साल की होगी और वो वहाँ से गुजर रही थी तो अचानक 2 कुत्ते उसके पीछे दौड़े। दौड़ने के बाद एक सब्जी वाले भैया भी थे, सबसे पहले वो बचाने के लिए आगे गए, फिर हम लोग भी थे, दीदी और मैं वगैरह, तो फिर हम लोग भी दौड़े उस कुत्ते को भगाने के लिए। तब तक कुत्ते ने जिन्स को पकड़ भी लिया था और पकड़ने के बाद बच्ची के पैर में उससे काट भी दिया। आए दिन की यही घटना है कॉलोनी में। वो मॉर्निंग वॉक में इतने बड़े लोग जाते हैं, शाम को इवनिंग वॉक करते हैं, तो आए दिन की ये घटना है। सिर्फ छोटे बच्चों को ही नहीं काटा जाता, बड़े बच्चों को तक, बड़े लोगों को तक ये कुत्तों का हमला इसी तरह से इस कॉलोनी में होता आ रहा है। घर के आसपास बहुत सारे कुत्ते हो गए हैं, जिसके कारण आज मेरी बेटी को काट लिया है। तो मेरी बेटी 4.5 साल की है। अगर कोई नहीं रहता तो बड़ा दुर्घटना हो सकता था, इसीलिए प्रशासन से अनुरोध है इस पे कुछ कार्रवाई किया जाए। गोंदियामधून आपण ही घटना पाहतोय। गोंदियाच्या डम्बलिंग कॉलनीमधील ही घटना आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। आशिष आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आशिष, काय नेमकं घडलं? फक्त 4.5 वर्षांची मुलगी होती आणि भटक्या कुत्र्यांचा हा दोष इतका वाढलेला आहे, सातत्यानं 1 ते 2 दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहेत। काय नेमकं घडलं? हो, नक्कीच फार मोठी घटना आहे आणि गोंदिया शहरात कुत्र्यांच्या जे होदास आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे। कुत्र्यांची संख्या सुद्धा वाढत आहे आणि ही 4.5 वर्षीय कृतिका जीत आपल्या घरासमोर खेळत असताना 2 कुत्र्यांचा पाठलाग केला। त्यामध्ये त्या कुत्र्याने तिला पायावर चावा घेतला। त्या क्षणात तिथे भाजीवाल्याने तिला बघितले आणि तिला वाचवले। त्यामुळे त्या चिमुकलीचे तिथे प्राण वाचले आहे आणि मात्र ते जर तिथे नसते तर मोठी दुर्घटना सुद्धा घडली असती इथे। आणि त्यामुळे ज्याप्रमाणे इथे कुत्र्यांची संख्या वाढली आहे, वारंवार असे घटना होत आहे असे स्थानिक सुद्धा म्हणत आहे आणि त्यावर प्रशासनाने कुठेतरी नियंत्रण करावे कुत्र्यावर अशी सुद्धा मागणी स्थानिक करत आहेत। अगदी नाही, बरोबर। पालकांनी सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय गोंदियामधून।